हिंद प्रशांत क्षेत्रात चीनचं वाढतं प्राबल्य आणि वाढत्या प्रभावावर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाअंतर्गत संसदीय स्थायी समितीनं व्यक्त केली चिंता. पाकिस्तानच्या अण्वस्त्र वापराच्या धमक्यांना भारत भीक घालत नाही. देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलत राहणार. परराष्ट्र मंत्रालयाची आसिम मुनीर यांच्या विधानावर प्रतिक्रिया. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांची पंतप्रधानांशी चर्चा. युक्रेन संघर्षावर चर्चेतून तोडगा काढण्याचा पंतप्रधानांचा पुनरुच्चार. संसदेत आज अनेक महत्त्वपूर्ण विधेयकांवर चर्चा अपेक्षित. लोकसभेत भारतीय बंदर विधेयक तसंच खाण आणि खनिज विकास तथा विनियमन विधेयक मांडलं जाणार. बिहारमधल्या मतदार याद्या पुनरीक्षणासंदर्भात याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. अमेरिकेनं चीनवरच्या करवाढीची अंतिम मुदत आणखी 90 दिवसांनी वाढवली. चीनला मिळाला मोठा दिलासा. देशात गेल्या दशकभरात 3,20,00,000 लोक दारिद्र्य रेषेच्या वर आल्याचं याविषयीच्या एका अहवालात स्पष्ट. आणि चीनमध्ये आयोजित जागतिक क्रीडा स्पर्धेत वुशू क्रीडा प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश करून भारताच्या नम्रता बत्राने घडवला इतिहास. नमस्कार.